सॉरी राणाजी, मला हे सगळं आधी माहिती असतं तर मी अजिबात दुखावलं नसतं तुम्हाला. किती सहन केलंय तुम्ही. एवढं सगळं होऊनही स्वभावातला साधेपणा कसा काय जपला? तुमचा हा भोळेपणा आजच्या जगात जरी उपयोगी नसला ना, तरी मी तो सांभाळेन. काळजी करू नका तुम्ही. तुम्ही कधी आलात? सॉरी, माझं लक्ष नव्हतं. तुम्ही सकाळपासून काही खाल्लत का? भूक लागली असेल ना? थांबा, मी काहीतरी खायला आणते. हे काय? मारा. रागावला असाल ना माझ्यावर? हे घ्या, तुम्ही मारा. नाही, उलट तुम्हीच मारा. माझंच लय चुकलं. तुमचं? होय, सकाळी रागाच्या भरात लई वंगाळ बोललो बघा तुम्हाला. असं बोलायला नाही पाहिजे होतं. नाही, तुम्ही मारा. 10-12 छड्या मारा. घ्या. नाही, असं कसं मारू? त्याला काय होते? तुम्ही मास्तर नाहीच ना, बघ तुम्हाला जमल. घ्या. छडीवाली मास्तरीन नाहीये मी. पण चूक झाली तर सजा तर मिळायलाच पाहिजे ना. चूक झाली तर मी समजावते. समजत नाही तोवर समजावते. माहितीये ना तुम्हाला. हा, पण मारल्याशिवाय चूक कशी सुधारणार माझी? चूक सुधारण्यासाठी माझ्याकडे एक वेगळा मार्ग आहे. थांबा. हा फोटो बघा. यो फोटो कुठं सापडला तुम्हाला? ह्या फोटोतला हा मुलगा कोण आहे? लहानपणी जो मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जायचा, त्याचं आता असं का झालंय? पण हे तुम्हाला कुठं सापडलं? ते महत्वाचं नाही. शाळेत जाणारे हे लहान राणाजी आता शाळेपासून दूर का पळतायत? कुठं सापडलं सांगा की. तुम्ही आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. का शिकण्यापासून पळताय? शिक, परीक्षेला बस. तू परीक्षा पास झालास की मी लगेच बरी होईल. अरे या वयात असले धंदे? मी चुकीचं वागलं म्हणून शिक्षा दिली तेव्हा ना. मी परत ते शाळेचं आणि अभ्यासाचं तोंड बी बघणार नाही. तुम्ही मला नाही तर कुणाला सांगणार?
आता माझा एवढाही हक्क नाहीये का? नाही नाही, असं काय नाही. मग मी तुम्हाला तुमच्याबद्दल काहीतरी विचारते ना, आणि तुम्ही माझ्यापासून लपवताय. आता काय सांगू तुम्हाला? खरं ते सांगा. खरं तर मी कुणाला सांगणार नव्हतो, पण आता सांगा. थांबलात का? सांगा ना. तुम्ही आधी मला सांगा, यो फोटो तुम्हाला कुठे सापडला? तुम्ही आधी मला सांगा, मग मी सांगते. गोदक्का, गोदक्का. हो, तुम्ही जोवर मला तुमच्या मनातलं सांगणार नाही, तोवर तुम्ही शिकायला तयार नाही होणार. तुम्ही माझ्याजवळ तुमचं मन मोकळं करायलाच हवं. गोदक्का, काय र गेला काय राग? मला नाही कसला राग. ते बघितलं की सकाळी. बोल काय काम आहे? इकडे जरा. काय? तू अंजली बाईसनी फोटो का दिलास? कसला फोटो? अगं यो फोटो. अरे तू लहानपणी कसा दिसत होता हे तिला बी समजू दे म्हणून धावला. पण तू काय सांगितलं नाहीस ना? व कशाचं? म्हणजे लहानपणीचं काय सांगितलं नाहीस ना? व मी कशाला काय सांगू? आता तुझं तुला सांगायचं असेल स्वतःला तर सांग तू. मग यो फोटो कसा सापडला? अरे खोली साफ करताना सापडला असेल, मला काय माहित. गोदक्का, पण त्यांना काहीतरी कळलं हे पक्क आहे बघ. काय? अगं ते माझं लहानपणीचं का. सकाळच्याला मी त्यांच्यावर रागवलो, आता आलो तर माझ्यावर रागच नाही त्यांचा. माझी चूक झाली बोलायला गेलो तर त्या गप्पच, काय बोलायलाच तयार नाहीत. काहीतरी भानगड आहे बघ. आता ह्यात भानगड कसली? अरे बायको का चिडते होय नवऱ्यावर? हे काय बी असू दे ग, पण त्यांना काहीतरी कळले हे पक्क आहे. तुला काय म्हणली काय ती? नाही, पण त्यांच्या डोळ्यात समजा दिसत होतं. अगं नाही, वर्षापासून ओळखतात असं बघत होत्या माझ्याकडे. हे तुला कसं कळलं? एवढा हुशार आहे मी. होय बाबा, तू लय हुशार आहेस. जा आता हातपाय धुवून घे, मी तोवर तुला काहीतरी खायला आणते. जा. असं नसेल बी म्हणा. गोदक्का, तू काय सांगू नकस बरं का. अरे मी कशाला सांगू बाबा. आता तू जा बरं, हातपाय धुवून घे जा. यांना काय झालं? असं न बोलताच का निघून गेले? त्याला वाटतंय मी तुला काहीतरी सांगितलं म्हणून. मग सांगितलं तर कुठे बिघडलं? ते नाही माहित. पर हे बघ बाई, तुम्ही नवरा बायकोच्या भांडणात मला वडू नका सा. रानाचा माझ्यावर लई विश्वास आहे. त्याला दुखवणं मला आयुष्यात कधी जमणार नाही. आता तुझी तळमळ बघवना म्हणून मी तुला 4 गोष्टी सांगितल्या. आता काय करायचं ते तुझं तू ठरव. तुम्ही काही काळजी करू नका, मी व्यवस्थित हँडल करेन. आता तुला काय करायचं ते कर, पण रानालाही मोह आहे, तेव्हा जरा सांभाळू. मला कळलंय काय करायचं ते.
मी त्यांना बरोबर शिकायला तयार करेन. आता कुठे गेलेत ते? हातपाय धुवायला गेलाय. मी आलेच. हा, रानादाच्या शिक्षणासाठी काय तर मोठा डाव शिजवायला वाटतं दोघी बी. साहेबराव, ओळखलं काय? कोण आहे? माझा लहानपणीचा फोटो आहे. अरे लहानपणापासून लपून ठेवला होता रे, आता जादू सारखा सापडला. नीट बघ. हा मग भारी असणारच की. हे साहेबराव, गाल बघ गाल. तुझं तरी होतं काय असं? तुला माहित आहे, लहान असताना समजा बायका माझे गाल वडायचे. तुझे वडले होते काय कधी कोणी गाल? अरे कसं वडणार? तू तर माझ्या संगत फिरत असतोस ना व साहेबराव. अरे तुझ्या दोस्तीला समजव की. काय ऐकणच झालंय. आणि त्यात यो लहानपणीचा शाळेचा फोटो सापडला त्यासने. एक बरं झालं, फटाक दिशी त्यांच्या हातातून काढून घेतला मी. आजभर लपून ठेवलेलं समजा त्यांच्या समोर यायचं. साहेबराव, त्यांना काय बी कळू द्यायचं नाही. काय काय लपवताय जरा मलाही बघू दे. काय नाही. बघू काय लपवताय. काय नाही. कुठं काय? बघू. काय लपवताय? हे खेळकर हसू, हे टपोरे डोळे, काय गोबरे गोबरे गाल. काय लपवताय काय? कोणालाही वाटेल ना हे गोबरे गोबरे गाल ओढावेसे. एखाद्याने घेतला गालगुच्चा तर एवढं काय होतंय? एवढं कशाला रागवायचंय त्यात? कोणी तुमचे गाल खाऊन तर नाही ना टाकणार. तुम्हाला कसं हे कळलं? काय कळलं? हेच गालगुच्च्याच. काय तुम्हाला गालगुच्चे घेतलेले आवडतात? हे नाही नाही, मला गालगुच्चा घेतलेला अजिबात आवडत नाही. पण जवळच्या माणसांनी घेतले तर आवडतात ना. आहे रानादाला गालगुच्छ घेतल्यावर राज येतो बरं. आईने घेतल्यावर नाही येत. बाकी बायकाने घेतल्यावर राग येतो. कसं होणार यांचं? गोदाक्का, अगं एकटी किती काम करणार तू? अरे एकटी कुठं, अंजलीने तर समद केलंय. पर ती नाही तर काहीतरी आपलं करायचं म्हणून करायले. बहिणी आल्यापासून तुला बरं झालं असेल नाही? अरे कुठलं बरं, आराम करून करून कटाळा यायला लागलाय बघ मला. गोदाक्का, अगं जरा आमच्या नंदिताला घे की कामाला. अगं नुसतं बसून बसून कटाळा कसा येत नाही कुणास ठाऊक. माझी ताई सभेलाही काम करतात. फॅशनची मासिक आणि मोबाईल, दुसरं काय येते तिला? हाच काय काय जेवायला? हे तिसरं काम. तुला दातड काढाय काय झालं ग? नाही ताई साहेब, हा मला तुमच्या संगत काहीतरी बोलायचं. या आता आमसने लय भूक लागल्या. तुझं जे काय असेल तर नंतर न बघू. वाडा आमसने. अगं ताई साहेब, माझ्या तात्यांचा फोन आलता, लय महत्वाचा आहे. या की इकडं, इकडे या. थोबाड फोडी ना. अहो या. राणा त्याच्या शिक्षणाबद्दल आहे. आज सकाळपासून घरात काहीतरी भानगड सारू आहे. ते बी ते राणादाच्या शिक्षणाबद्दल.
अहो सकाळी मास्तर बी संगत रानादा भांडण करून गेलाय आणि आता आल्यापासून लईच गोहाड 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 बोलायला लागला. आणि हा फोटो घावलाय म्हण कसला तर. गोदा काय ना ती म्हातारी ती लहानपणापासूनच काय तर उसकाटून सांगाले. म्हणजे असं समजा व्हायलंय तर. तर काय अहो ताईसाहेब, त्या फोटोचं कुणाला बी काय बी समजाय नाही पाहिजे असं रानादान म्हातारी बोलत होती. वहिनी चला की जेवायला. अहो तुम्ही बसून घ्या की, आम्ही आलो. बसा. गोदक्का तू काय सांगितलं नाहीस ना? जेव आता. आज मी सगळ्यांसाठी रव्या खोबऱ्याचे लाडू केले, आवडतील ना? अहो वहिनी एका विचारणं झालं वय. अहो लाडवासाठी रानादा इकडची दुनिया तिकडं करल. लहानपणापासून लाडू म्हणजे रानाचा जीव आहे बघा. काय रानादा तुला पाहिजे तर तू खा की. अरे बाबा तू खाल्यावर उरलं तर काही ना मी. हे घ्या भाजी. बहिणी नको. मला 2 का? कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे म्हणून. तुमचे गालगुच्चे घेतले ना मी, मग एक ह्या गालासाठी आणि एक ह्या गालासाठी. अहो वहिनी अहो जबऱ्या बोलला की. अहो आई बी असंच म्हणायची. एक ह्या गालासाठी आणि एक या गालासाठी. आता जरा दाढी आले म्हणा, पण रानाचं गाल तसं बी चांगलंच आहे. मला 2 का? तुला 2 का? या गालासाठी एक आणि या गालासाठी एक. तुम्ही असं का म्हणलात? कसं आता काय म्हणलात तुम्ही? काय? रव्या खोबऱ्याचे लाडू केले? नाही त्याच्या बी नंतर. सगळ्यांसाठी लाडू केले? त्याच्या बी नंतर हो. तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तुम्हाला 2 लाडू? नाही त्याच्या बी नंतर. एक या गालासाठी आणि एक त्या गालासाठी. हा हेच. असं काय म्हणलात? सहज. कुणी सांगितलं काय? सहजच म्हणाले. जेवा आता. आजच कसं काय सहज मनात आलं? आता जेवा. जेवताना बोलायचं नसतं. जेवा जेवा.
काय तर शिजायलंय हे नक्की. फोटो, लहानपणीच्या आठवणी, काय भानगड झालती तवा विचारायला पाहिजे सूरजला.